वरती चढायचंय। हा जायचे असेल बाकीचे सगळे ब्रिज वरती चढायचंय। राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचा जो आज लॉंग मार्च निघाला होता, एकूणच पाहायला गेलं तर याच लॉंग मार्चला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आणि याच लॉंग मार्चनी आता साधारणपणे जवळपास एक 25 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे। आपल्यासोबत आमदार विनोद निकोळे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आमदार साहेब, 25 किलोमीटरचं अंतर पार झालेलं आहे, काय म्हणाल? 25 किलोमीटरचं अंतर पार झालेलं आहे। आमचे अजूनही जे सर्व लोक या मोर्चामध्ये सामील झालेत त्यांच्यामध्ये अजूनही एवढी ऊर्जा आहे की ते स्पीडने चालत आहेत। अजून 10 किलोमीटर 15 किलोमीटर कापायला सांगतील तरी त्यांची तयारी आहे। कसं नियोजन आहे पुढे जाऊ हा विसावासाठी थांबणार आहे, कसं नियोजन असणार आहे? आता मला वाटतं साधारणतः 3-4 किलोमीटर राहिलं आहे, 5 किलोमीटर राहिलं आहे मनोर त्या ठिकाणी आमच्या आजची वस्ती आहे आणि उद्या सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान आम्ही नाश्ता वगैरे करून पुन्हा आमची रॅली ही म्हणजे पायी मोर्चा हा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहोत। प्रशासनाकडनं काही आपल्याशी चर्चा करण्यासाठी कोणी आलेलं होतं? प्रशासनाने आजच्या दिवशी तर नाही 2 दिवसापूर्वी त्यांनी संपर्क केला होता, परंतु आम्ही त्यांना साफ नाकारलेला आहे। आमचा पायी मोर्चा येईल आणि शेतकऱ्यांच्या समोर चर्चा होईल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा जो मोर्चा आहे आता निघालेला आहे आणि याच मोर्चानी जवळपास 25 किलोमीटरचं अंतर पार केलं आणि पुढे हाच मोर्चा जवळपास साधारणपणे 7 ते 8 किलोमीटरचं अंतर पार करून विसाव्यासाठी थांबणार आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।